नमस्कार. काय विषय नेमकं तुम्ही घेऊन आले? गेल्या बरेच वर्षापासून आम्हाला मार्केटच्या तुमचं लोकांना नाव काय? माझं नाव कुसुम दिलीप शेवाळे, कुठे नोकरी करता? कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर. काय तुमची तक्रार काय? तक्रार म्हणजे वारंवार आम्हाला कामावरनं काढण्याच्या धमक्या देतात. आमचा एक सफाई कामगाराला फाशी घ्यायला खोट्या चोरीच्या आरोपाखाली फाशी घ्यायला लावली या लोकांनी, तरी त्याला पण न्याय नाही दिलाय. आता त्याचं झालं प्रत्येकाला एक एक काही कारणावरनं ते कामावरनं काढायचं. कोण धमके देतं? कोण कामावरून काढतं? त्यावेळेस देवदत्त निकम हे होते सभापती आणि म्हणजे आमचा सफाई कामगार हँडिकॅप होता. त्यावेळेस 70 ते 60-65 किलोचा हँडिकॅप कुठं स्टीलचा हे उचलू शकत नाही. त्याच्यावर चोरीचा खोटा आळ घातला आणि सचिव म्हणजे प्रभारी येते सचिन बोराडे यांनी वर्ष आरोप केला? 19 2019 18ला केला, पण म्हणजे 19 मध्येच त्यांनी आरोप त्याने काय आत्महत्या केली? आत्महत्या फाशी घ्यायला त्याला प्रवृत्त केलं. 2019 आणि 26 हा. किती वर्ष झाले? आता एवढे दिवस गप्प का? नाही केलं होतं, पण ह्या लोकांनी नाही दिलं. त्यांनी पोलीस स्टेशन पण दाबलं आणि देवदत्त निकम त्यावेळेस आहे ना खराडे साहेब होते PSI. ह्या लोकांनी आम्हाला हे केलं, पण अजून आम्हाला त्यांचे ते याचं हे पण नाही भेटलेलं. आणि त्याची परिस्थिती इतकी हे बिकट आहे का त्याची बायको पण अपंग आहे, 2 मुलं आहेत. त्यांना यांनी काहीच नाही दिलं. आम्ही मार्केटमध्ये त्याच्या अंत्यविधीसाठी अशी प्रत्येक दलालांकडनं पैसे म्हणजे मागितले आणि मग त्यांचा अंत्यविधी केला. तुमची मागणी काय? मागणी म्हणजे त्याच्या कुटुंबाला न्याय मिळावं, त्याच्या मुलाला कामाला घ्यावं. आणि आम्हाला गेले 19 वर्ष मी काम करते कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये. माझ्या बरेच आम्ही सर्वजणी आहेत. आम्हाला कामावरनं काढलं नाही पाहिजे. आम्हाला किमान वेतनाप्रमाणे पगार मिळाला पाहिजे. आणि हे लोक आहे ना आम्हाला घाणेरडे शब्दामध्ये आम्हाला बोलतात. ते कोण बोलतंय? सचिव कामगार ही लोक बोलतात. सध्याचे सचिव बोलतोय? हा सध्या म्हणजे आता सचिव आहे. पहिले ते याच्यामध्ये कामाला होते प्रभारी सचिवांचं काय नाव? सचिन बोराडे. आणि ही तक्रार घेऊन मी साहेबांकडे पण वळसे पाटलांकडे गेले होते. त्यावेळेस बंटी दादा बोलले मी येतो हे करू ते करू, पण त्यांनी काहीच त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेतलं नाही. ते डायरेक्ट आहे ना म्हणजे याच्या भाषेत आम्हाला बोलतात ते. आणि जे जेंट्स आहेत त्यांना आईवरती पण शिव्या देतात ते. आणि जे बोलायला जाईन त्याला टार्गेट करणार. मग मी जर बोलले हिला बोलती ना मग हिला माझाला हिला हुसकून द्या. हे कॉन्ट्रॅक्टदार सभापतींच्या कानावर का घालत नाही? घातलं. सभापती पण म्हणतात आम्ही बोलायला माणसं ठेवल्यात. स्वामी थोरातांना बोलले मी वारंवार 3 वेळा गेले. 3ही वेळा त्यांनी काहीच न उत्तर देता आम्हाला बाजूला काढलं. प्रभाकरजी बंगारकर तुम्ही शेजारी आहेत, नाही यथा ऐकली या कामगारांच्या बाबतीमध्ये म्हणजे आता मी मार्केटच्या शेजारी राहतो, पण ज्यावेळेला काळूराम गायकवाडांचा किस्सा यांनी मला सांगितला आणि त्याला कामावून काढलं गेलं, त्यावेळेला हे सगळे कामगार माझ्याकडे आल्यानंतर मला देखील ती घटना ऐकून खूप वाईट वाटलं. जर यांच्या म्हणण्यानुसार सभापतीने मी धनंजय शिंदे ज्यांचं कॉन्ट्रॅक्ट आहे लेबर कॉन्ट्रॅक्ट त्यांनाही विचारलं की बाबा सभापती त्यावेळेचे विद्यमान सभापती देवदत्त निकम यांच्या सांगण्यावरून तुम्ही का कामावून काढलं, तर ते म्हणले बाबा त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा हे जसं म्हणले ते चोरीचा आळ घेतला त्याच्यावर. मग माझं असं म्हणणं आहे जर त्यांनी चोरी केली मार्केटमध्ये असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला पाहिजे होती. पोलिसांच्या इन्क्वायरीमध्ये ते निष्पन्न व्हायला पाहिजे होतं आणि मगच त्याला तुम्ही कामावून काढायला पाहिजे होतं. पण त्या गरीब माणसाला तुम्ही अशा पद्धतीनं कामावरून काढल्यामुळं त्याची जी लहान मुलं होती, मला वाटतं त्यावेळेला 4ला 6वीला अशी ती पोरं होती आणि त्याची पत्नीसुद्धा जास्त अपंग आहे, मला वाटतं 70 का 80% अपंग आहे. 80% अपंग आहे ती. आणि त्या कुटुंबाची अवस्था एवढी वाईट झाली का त्या मुलांवरती उपासमारीची वेळ आली. अक्षरशः 6 महिने ह्या माणसाला कुणीही कामावर घेतलं नाही आणि हातावर पोट एका छोट्याशा खोलीमध्ये पडक्या खोलीमध्ये 3 महिने कुटुंब राहत होतं. अक्षरशः त्या खोलीचं भाडं सुद्धा त्यांना देता येणार. एक पाव आणलं तर ती मुलं अर्धा पाव करून खायची अशी अवस्था त्या कुटुंबावर आली. शेवटी त्या नैराश्यातून काळूराम गायकवाड यांनी स्वतःच्याच त्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आणि मग माझं असं म्हणणं आहे की एका गरीब सफाई कामगारावर अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं कारवाई केल्यामुळं त्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आणि तो कुटुंबातला कर्ता व्यक्ती काळूराम गायकवाड याला आत्महत्या करून आपलं जीवन संपवावं लागलं. एका दलित समाजाच्या एका गरीब कुटुंब अत्यंत गरीब असलेल्या कुटुंबातली व्यक्तीला अशा पद्धतीनं तुम्ही ज्या वागणूक दिली त्या गोष्टीचा सगळं म्हणजे आजही आम्हाला प्रचंड खेद आहे. आणि त्याच्यानंतर
या सगळ्या सफाई कामगारांना आम्ही अर्ज पण दिले होते. यांनी सगळे बाजार समितीकडे बघ असंघटित कामगारांना किमान वेतनाचा कायदा आहे, किमान वेतनाप्रमाणे त्यांना पगार मिळावा, बाकीच्या फॅसिलिटी त्या ठिकाणी मिळाव्यात ही मागणी आम्ही त्या ठिकाणी केली. परंतु यांच्या अर्जाला सुद्धा केराची टोपली बाजार समितीने त्या ठिकाणी दाखवली. आणि मग नाईलाज असतो या सगळ्या सफाई कामगारांना घेऊन मी कामगार उपायुक्त कार्यालय वाकडेवाडी या ठिकाणी तक्रार दाखल केली लेखी स्वरूपात यांची. आणि मग त्याच्यावर हिअरिंग सुरू झालं. हिअरिंग सुरू झाल्यानंतर बाजार समितीचे सचिव, कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांनी वकील नेमला बाजार समितीच्या पैशातनं. आता तुम्हालाही माहिती आहे, जर कायदा आहे तर तुम्ही कायद्याप्रमाणे असंघटित कामगारांना किमान वेतनाप्रमाणे पगार देणं, बाकीच्या सुविधा देणं बंधनकारक होतं. मग तुम्ही जर स्वतःला एवढे विद्वान समजता तर मग कायद्याप्रमाणे तुम्ही का वागले नाही तुमच्या सभापती पदाच्या काळात? एका बाजूला काळूराम गायकवाडच्या आत्महत्येचं प्रकरण ऐकत असताना या कामगारांना सुद्धा कसा अन्याय होत होता. आता त्यांची सॅलरी स्लिप मी काळूराम गायकवाडची दाखवतो तुम्हाला. 5,000, 5,500च्या पुढं, 6,000च्या पुढं पगार कोणालाच नव्हता. मला सांगा, या काळामध्ये गेली 5-7 वर्षापूर्वीची घटना जरी असली तरीसुद्धा महागाईच्या दृष्टीनं 5 आणि 6 5,500मध्ये कुठं नोकरी करून कुटुंब चालतं का? मग आमचं म्हणणं काय आहे, शासनाने आज संघटित कामगारांसाठी जो कायदा केलेला आहे किमान तो कायदा सगळ्यांना बंधनकारक आहे. मग तुम्ही या ठिकाणी बरं तुम्हाला कुठं खिशातून पैसे द्यायचे होते, मग हे सगळं का केलं? मग या लोकांना मी त्या ठिकाणी जवळपास 1-1.5 वर्ष माझ्या स्वतःच्या गाडीतनं घेऊन जाऊन या लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळवून दिला आहे. आणि तेव्हापासून कुठंतरी आज यांना पगार काहीतरी 11,000च्या आसपास त्या ठिकाणी 10,000 कटिंग वगैरे होत असेल काही गोष्टी. परंतु तरीसुद्धा आजही मला ही शंका आहे की दरवर्षी वेतन त्या ठिकाणी वाढतं महागाई निर्देशांकानुसार. परंतु अजूनही त्याच्यामध्ये काहीतरी गडबड आम्हाला दिसते. मी निलेश स्वामींशी बोलणार आहे की जर तुम्ही त्याप्रमाणे वागले नाही तर त्यावेळेच्या आयुक्तांनी देखील सांगितलं होतं का ज्याचं लेबर कॉन्ट्रॅक्ट आहे तुझं लायसन्स सस्पेंड केलं जाईल. आणि बाजार समिती जर अशा पद्धतीने कायद्याचं उल्लंघन करत असेल तर मेन रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी ही बाजार समितीचे विद्यमान संचालक मंडळ आणि मेन म्हणजे सभापती यांची असते. कॉन्ट्रॅक्ट जरी असलं लेबर तरी ती जबाबदारी तुमची आहे. म्हणून बाजार समिती आम्ही सील करू अशा पद्धतीने हे केलं. 6 महिन्याचा डिफरन्स फरक म्हणून जवळपास 1,16,000 का 17,000 रुपये ह्या लोकांना मिळाला हे विचारा त्यांना. आणि तेही पैसे यांना मिळाले. आणि त्यानंतर किमान वेतनाप्रमाणे पगार देण्याचा शब्द त्या लोकांनी दिला तेव्हा या कामगारांना न्याय मिळाला. परंतु काळूराम गायकवाडच्या कुटुंबाची अवस्था आजही वाईट आहे. आता हे कुसुमताई सांगतील त्याच्या कुटुंबाची अवस्था अजून काय. त्याच्या बारक्या ते मुंबईला आहेत. आता त्यांना म्हणजे काम नाही काय नाही. ती आजोबा म्हणजे आजी आजोबा त्या मुलांना सांभाळते. आणि त्या मुलांना म्हणजे राहायला पण म्हणजे स्वतःची रूम नाही काय नाही. आणि माझी एकच इच्छा आहे का ज्यावेळेस देवदत्त निकमनी जो आरोप केला का तुम्ही इतर टायमाला भाषणं देत आहे, मग त्यावेळेस तुम्ही कळकळून चौकशी करायची होती ना. खोट्या तोंडावरती याच्या समोर असं आम्ही बाजूला असताना देवदत्त निकम म्हणे तू चोर आहे, तू इथून पहिला जा. आणि त्याच रात्री त्यांनी जाऊन फाशी घेतली. आणि त्यावेळेस मला बोलला का मी म्हणे मी मार्केटात फाशी घेणार आहे, नाही तर निकमच्या गाडी खाली आत्महत्या करणार आहे. मी म्हटलं असं काही करू नको, आपण काहीतरी मार्ग काढू. तसं न करता त्यांनी 2-3 सिक्युरिटीनी त्याला मार्केटातनं हाकलून काढलं आणि त्याच रात्री त्यांनी फाशी घेतली. मग हा तुम्हाला असं तुम्ही कोणत्या याच्यावरनं त्याला जज केलं का आणि का त्याला फाशी घ्यायला प्रवृत्त केलं? म्हणजे ज्या खऱ्या माणसाने चोरी केली त्याला का तुम्ही पाठीशी घातलं का? तो जय भीमाला होता म्हणून. आणि त्याच्या लेकरा बाळांनो आज तुम्ही वेळ आणली. मग आता त्याच्या परिवाराची यांनी सोय लावायची. सचिन बोराडे आणि देवदत्त निकम नसन तर मी आता सफाई कामगारांना नाही तर पालकमंत्र्यांना मी याच्या माध्यमातून सांगते, गरीबाला जर न्याय मिळत नसेल तर काय फायदा नाही. ह्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नुसता मनमानी कायदा चाललेला आहे. आता त्याच्यानंतर ना आता हे स्वामी थोरात आलेत, ते तर आम्हाला बोलायला देत नाही. सफाई कामगारांना काय हवं नको ते फक्त त्यांच्याकडनं आम्हाला त्रासच होतं या लोकांकडनं. आम्हाला पगार किती 12-12,500 रुपये कटिंग होऊन पगार म्हणजे होतो. आणि त्यातून 35-35 हजाराचा माणसं आमच्यावर लक्ष ठेवायला फोटो काढून घेणार, ते सभापतीला पाठवणार, मग सभापती ठरवणार. आणि नसन काय झालं का लगेच 5-10 मिनटं उशीर झाला का आमचे दिवसभराचे कामाचे खाडे लावणार का? तर सभापतीने सांगितले आणि सचिवनी सांगितले. म्हणजे ही आमची उपासमारीची वेळ ह्या दोघांमुळे आली नाही. नाही वस्तुस्थिती प्रवृत्त केलंय या बाबतीत तुम्ही मनसे प्रोटेक्शन लागून दाखल सगळे त्यांच्या पत्नीचे जबाब आहेत तिथं. त्यांच्या पत्नीचे जबाब आहे, त्याची मुलं पण आहेत. कारण आम्ही त्यांना आहे ना बसून म्हणजे या लोकांनी आहे ना आम्ही 5 महिने आम्हाला या लोकांनी पगार दिला नव्हता.
आम्ही घेत पण नव्हतो, कॉन्ट्रॅक्ट मध्ये पण टाकायला आता जे तेच होते. वेतन जे यांना मिळतंय त्याच्यामध्ये जर काही गफलत करत असाल बाजार समिती, तर त्या संदर्भात मी निलेश स्वामी थोरात सभापती यांच्याशी बोलणार आहे. मी त्याही वेळेला सांगितलं होतं, जर किमान वेतनाचं दरवर्षी शासन राज्य सरकार किमान वेतन जाहीर करतं, त्याप्रमाणे जर आत्ताची सभापती निलेश स्वामी यांची जबाबदारी आहे, त्यांना पगार दिला पाहिजे. आणि जर आत्ताचे सभापती जर त्यांच्यावर अशा पद्धतीने अन्याय करणार असतील, ती मोळसे पाटील साहेबांशी पण बोलणार आहे. आणि जर साहेबांनी ऐकलं नाही, मग मात्र परत एकदा कामगार उपायुक्त कार्यालयामध्ये मी जाणार आहे. कारण या कामगारांची फरफट मात्र अजून काही थांबत नाही. परंतु इथून पाठीमागच्या काळामध्ये, त्यातल्या त्यात पाठीमागच्या काळामध्ये जो काही अन्याय यांच्या बाबतीत झाला त्याची सगळी कथा त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. आमचं म्हणणं आहे की या समाजामध्ये प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि कायद्यानं जगण्याचा अधिकार आहे. आणि केवळ दलित समाजाचे कामगार आहेत म्हणून तुम्ही जर अशा पद्धतीनं त्यांना वागणूक देणार असाल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही. कारण गोरगरिबांच्या पाठीमागं शेतकऱ्यांबरोबर उभं राहण्याचं काम आम्ही केलेलं आहे. परवाचंही उदाहरण आपल्याला माहिती आहे, रांजणीच्या त्या महिलेला सुद्धा SP साहेबांकडे मी घेऊन गेलेलो आहे. तिचा 17 वर्षाचा मुलगा बेपत्ता आहे. त्या महिलेला मी स्वतः घेऊन गेलो आहे. कालही तिचा मला फोन आला होता. मी तिला सांगितलं एक 4-7 दिवस जाऊ दे, आपण पुन्हा मंचर पोलिसांना विचारू आणि SP साहेबांना पण विचारू की याच्यावर तुमचं काय पुढं तपास झाला.